नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, TCS, BPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, ग्रुप सी, ग्रुप डी किंवा कुठल्याही परीक्षा, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. जर अद्याप तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची पण लिंक आहे. सगळीकडे आपल्या चालू घडामोडी वाला सोबत जोडले जा आणि आपले चालू घडामोडी, करंट अफेअर्सचे प्रश्न आणि मार्क्स हे राखीव करा. चला, आज दिनांक 17 सप्टेंबर, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आज आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. तो तर आपण पुढे बघणारच आहोत थोडासा डिटेलिंग मध्ये. आणि सोबतच आज आहे चला आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. 13 सप्टेंबर 1948 साली ऑपरेशन पोलो या कारवाईचा उद्देश कोणता होता? तर याचा उद्देश होता हैदराबाद संस्थान भारतात विलीन करणे. तर 13 सप्टेंबर 1948 ला ऑपरेशन पोलो का राबवण्यात आलं? तर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. मात्र त्याच्यानंतर 1 वर्ष 1 महिना 2 दिवस मराठवाडा आणि तत्कालीन हैदराबाद संस्थान, ज्यामध्ये आजचा मराठवाडा आहे, हे भारतात सामील झालेलं नव्हतं. मग तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना लोह पुरुष म्हणतात, यांनी एक ऑपरेशन सुरू केलं. त्याला पोलीस ऍक्शन सुद्धा म्हणतात. एक ऍक्शन घेतली. त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन पोलो. आणि 13 सप्टेंबरला ते सुरू झालं. 17 सप्टेंबरला निजामानं घुटणे टेकले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. त्यामुळे 17 सप्टेंबर हे हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये त्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणतात. तर आजच्या दिवशी आपल्या तिथे अगदी स्वातंत्र्य दिनासारखाच मराठवाड्यामध्ये उत्सव साजरा केला जातो. ठीक आहे, चला. ऑपरेशन पोलो सारखे काही अलीकडच्या काळात सरकारनं राबवलेले ऑपरेशन, याच्यावर आपण एक नजर टाकूया. बघा, ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी स्थळावर हल्ला केला. त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. तर ऑपरेशन सद्भाव हे म्यानमार मध्ये यागी चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी राबवण्यात आलं. ऑपरेशन बंदर हे इंडियन एअर फोर्सनं पुलवामा हमल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन बंदरचं आयोजित केलं होतं किंवा राबवलं होतं. तर यांनी सुद्धा इंडियन एअर फोर्सनं पाकिस्तान मधले बालाकोट या ठिकाणी दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट घडवून आणलाय. तर ऑपरेशन चक्र हे CBI न राबवलं. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट, जे डिजिटली उपकरणामार्फत जे गुन्हे घडतात आर्थिक फसवणुकीचे, यांच्या विरुद्ध. तर ऑपरेशन बेडिया हे उत्तर प्रदेश सरकारनं राबवलं. एक लांडग्याचा कळप यानं जनमानसांना खूप परेशान केलं होतं. ते नरभक्षक लांडगे बनले होते. तर यांना पकडण्यासाठी ऑपरेशन बेडिया. तर ऑपरेशन सरद हवा हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF न राजस्थानच्या सीमेवर भारतात जे पाकिस्तानी घुसखोर घुसतात दाट धुक्यामुळे, त्यांना रोखण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवलं होतं ऑपरेशन सरद हवा. तर ऑपरेशन इंद्रावती हे 2024 मध्ये हैती नावाच्या देशामध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू झालं, त्यावेळेस तिथल्या आपल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलं होतं. चला, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन बी 1 ते 7 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 3. भारताने इराणमध्ये कोणते बंदर विकसित केले आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी चाबहार. चाबहार नाही बरं का, चाबहार. बघा, चर्चेतले आणि महत्वाचे बंदर, अशा बंदरावर खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विचारण्यात नेहमीच येतो. त्यामुळे याच्यावर एक नजर मारून घ्या. गोपालपूर पोर्ट ओडिसा भारत, मुंद्रा पोर्ट गुजरात भारत, हरफा पोर्ट इस्रायल या देशातलं, हाजिरा पोर्ट गुजरात भारत, धामरा पोर्ट ओडिसा भारत, चाबहार पोर्ट इराण जे भारतानं विकसित केलंय आपण बघितलं, ग्वादर पोर्ट पाकिस्तान जे चीननं विकसित केलंय, तर दुक्कम पोर्ट ओमान या देशात आहे, कांडला पोर्ट गुजरात ज्याला दीनदयाळ उपाध्याय
पोर्ट सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर आणि हे विझिंगम पोर्ट केरळ मधला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, शेतकऱ्यांना AI आधारित मान्सून अंदाज पाठवण्यासाठी कोणत्या मोबाईल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे? आणि ह्याचं उत्तर आहे अगदी सोपं, M-किसान, ऑप्शन ए. प्रश्न 5वा, तटरक्षक दल जागतिक शिखर परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? आणि हे आले आहे चेन्नई. तर असे हे प्रश्न लक्षात ठेवा. शिखर परिषदा है ना, याच्यावर प्रश्न विचारले जातात. आयुर्वेद दिन 2025 ची थीम काय आहे? तर याची थीम आहे लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद. प्रश्न क्रमांक 7, स्टार सुपरसोनिक टार्गेट क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले? तर हे केलेलं आहे DRDO ने. लिव्हरपूल येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले? तर मीनाक्षी हुडा आणि जस्मिन लांबोरिया. ठीक आहे. बघा, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कुठे झाली? लिव्हरपूल अरेना, इंग्लंड या ठिकाणी. 4 ते 14 सप्टेंबर म्हणजे मागच्या 10 दिवसामध्ये 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 65 देशातल्या 550 पेक्षा अधिक बॉक्सर यामध्ये सहभागी झाले. भारताला एकूण 4 पदकं मिळाली. पहिलं मीनाक्षी हुडा आणि जस्मिन लांबोरिया यांना सुवर्ण पदक, मीनाक्षी हुडांना 48 किलो वजनी गटात तर जस्मिन लांबोरिया यांना 57 किलो वजनी गटात. तर नुपूर शेरवान यांना रौप्य पदक मिळालं महिला 80 प्लस वजनी गटात. तर पूजा राणी यांना कांस्य पदक मिळालं महिला 80 किलो वजनी गटात. आणि ही इतिहासातली पहिलीच वेळ आहे जिथं पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा एकत्रित एकाच स्थळी आयोजित करण्यात आल्या होत्या. तर ही स्पर्धा खूप महत्वाची आहे, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप. जशा की कोणत्याही स्पर्धा वर्षभरात होणाऱ्या करंट साठी खूप महत्वाच्या असतात. मग कोणती चॅम्पियनशिप असो ज्या त्या वर्षातली. ठीक आहे. चला पुढे बघा, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जर तुम्ही डेली एकदम मन लावून व्हिडिओ बघत असाल तर डोळे झाकून तुम्ही ऑप्शन बी 15 सप्टेंबर, कारण का परवाच हा दिवस झालेला आहे. ठीक आहे. हा बघा, सप्टेंबर मधले महत्वाचे दिनविशेष याच्यावर एक नजर मारू. 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह. 2 सप्टेंबर आदित्य L1 मिशन लॉन्च दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन भारतामध्ये हा साजरा केला जातो. तर 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 12 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिन. 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस जो भारतात आयोजित राबवला जातो, साजरा केला जातो. तर 15 सप्टेंबर आता आपण बघितलं आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आणि राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणजेच इंजिनियर्स डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन कालच आपण बघितला आणि 17 सप्टेंबर हा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो, म्हणजे आजचा दिवस. ठीक आहे. हा एक महत्वाचा दिवस आहे. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन सुद्धा याला म्हटलं जातं. तर 18 सप्टेंबरला आहे जागतिक बांबू दिन. 18 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन सुद्धा आहे. तर 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस सुद्धा आहे. अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशचा आजार आहे. 22 सप्टेंबरला जागतिक गेंडा दिवस. बघा, गेंड्याचा सुद्धा दिवस असता दिवस साजरा केला जातो. जर तुम्हाला तुमचा दिवस आणायचे असतील तर चांगल्या प्रकारचा अभ्यास करा आणि करंट अफेअर्सच्या प्रश्नासाठी फक्त चालू घडामोडीवाला, बाकी काही बघायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. 22 सप्टेंबरला आणखी जागतिक कारमुक्त दिवस असतो. 23 सप्टेंबरला सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस. 25 सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिन.
26 सप्टेंबरला जागतिक पर्यावरण आरोग्य दिन, 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन, 28 सप्टेंबरला भगतसिंह जयंती, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन आणि 30 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन आणि आंतरराष्ट्रीय निंदा हक्क दिन असे 2 दिवस असतात. तर हे सप्टेंबर मधले दिवस आहे, आपण मधून मधून रिव्हिजन घेत राहू किंवा दररोज जसं जसं आपल्याला ऍडजस्ट होईल तसं आपण इतर महिन्यांचे सुद्धा दिनविशेष घेत राहू. ठीक आहे, कारण दिनविशेष वर सुद्धा प्रश्न चांगल्या प्रकारे विचारले जातात आणि ज्या ज्या काळात परीक्षा असते, जसं की आता समजा ऑक्टोबर मध्ये परीक्षा झाली आणि पेपर फार फार तर 1 महिना अगोदर जर सेट झाला तर सप्टेंबर मधले दिनविशेष विचारले जातात. त्यामुळं हे करंट मध्ये महत्वाचे आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भारताचा सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कुठे उभारण्यात येत आहे आणि हा उभारण्यात येतोय ऑप्शन ए गोपाळपूर ओडिसा या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच 100 फूट शिल्प, ज्याला स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणतात, कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी बोराडेवाडी, मोशी, पिंपरी चिंचवड. बघा, 100 फूट शिल्प आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जगातील सर्वात उंच. ठीक आहे, ठिकाण कुठे आहे? बोराडेवाडी, मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे नाशिक महामार्गाजवळ. काय म्हणतात ह्या पुतळ्याला? स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. हा पुतळा ब्रॉन्झ या धातूचा आहे आणि सांगडा स्टीलचा आहे. 7.5 एकर मध्ये आहे. एकूण उंची आहे 140 फूट, म्हणजे 100 फुटाचा पुतळा तर 40 फुटाचा चौथरा. आणि याची संकल्पना आहे भाजप आमदार महेश लांडगे यांची. ठीक आहे, याचा अंदाजे खर्च आहे 48 कोटी. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण. मित्रांनो, हे जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार जे आहेत हे महाराष्ट्रातले आहेत आणि यांना 2025 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा सुद्धा 10 फूट उंच पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि 16 सरदार आणि मावळे यांचे प्रत्येकी 10 फूट उंच शिल्प या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. तर जवळपास छत्रपती संभाजीराजाच्या पुतळ्याचं काम काल पूर्ण झालेलं आहे. काल त्या ठिकाणी ढोल पथकानं तिथे सलामी दिलेली आहे. तर आपण एकदा महाराष्ट्रातील उंच असलेले टॉप 5 पुतळे बघूया. अहिंसा मूर्ती म्हणून मांगीतुंगी नाशिक जिल्ह्यामध्ये 121 फूट. हनुमान मूर्ती नांदुरा बुलढाणा जिल्ह्यात 105 फूट उंच. चिन्मय गणाधीश मूर्ती कोल्हापूर 85 फूट. छत्रपती संभाजी महाराजांची रत्नागिरी या ठिकाणी मूर्ती आहे 56 फूट उंचीची. तर ऋषभनाथ यांची बोरिवली या ठिकाणी 31 फूट उंच मूर्ती आहे. ऋषभनाथ हे 23वे तीर्थंकर आहे जैन धर्मातले. ठीक आहे, आणि 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर. चला पुढचा प्रश्न बघा. मुख्यमंत्री जनकल्याण संबल योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? आणि ही सुरू केलेली आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश सरकारने. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या कार्यक्रमात भारताने युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI आणि युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU इंटिग्रेशन प्रोजेक्टचे अनावरण केले? तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 28वी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस दुबई. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्य सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये स्टार्टअप उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण सुरू केले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. ठीक आहे, तर मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. बघा, सप्टेंबर 2025 मध्ये हे धोरण सुरू केलेलं आहे. काय? स्टार्टअप उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण महाराष्ट्र सरकारने. आता महाराष्ट्र आपलं राज्य आहे त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर असे प्रश्न विचारले जातात.
15वा प्रश्न, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी न्याहारी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर हे राज्य आहे तामिळनाडू. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपण पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात देतो चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलवर. त्यामुळे अद्यापर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.